छान असं मस्त ओले शेंगदाण्याचं मी आज इथे झिरकं बनवून घेतलेले आहे। एक कशा पद्धतीने बनवलेले आहे पुढील रेसिपीमध्ये तुम्हाला दाखवते। पूर्ण व्हिडिओ बघा, कुठे स्किप करू नका। तर कमल आहेर किचनमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे। माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। आज आपल्या ओल्या शेंगदाण्यापासून आपण जे झिरकं बनवून घेतलेले आहे, चला मग त्याच्या रेसिपीला आज आपण सुरुवात करूया। ते घेतले मी उन्हाळी ओल्या शेंगा। तर आता आपण त्याचे शेंगदाणे काढू। येथे शेंगदाणे टाकायला एक छोटं भांडं घेतलं मी। त्याचे व्यवस्थित असे आपण हे ओले शेंगदाणे असे काढून घेऊ। असे शेंगदाणे आता आपल्याला ते काढून घ्यायचे। एवढे ओले शेंगदाणे काढून घेतले। आता त्याच्यात पाणी टाकून थोडेसे मी धुवून घेते। धुतले नाही तरी पण चालेल, पण शेंगांना माती होती ना, त्याच्यामुळे शेंगदाण्याला थोडीफार जर आपल्या मातीचा हात लागला तर स्वच्छ धुवून घेते मी। एका प्लेटमध्ये परत काढून घेतले। शेंगदाण्याचं कालवण वाटून करायचे, त्याच्यासाठी ते ओले शेंगदाणे काढून घेतले मी। जिरे घेतले, हिरवी मिरची घेतली, कोथिंबीर घेतली, लसूण घेतला। आता आपल्याला ते वाटून घ्यायचं। ते हिरवी मिरची, जिरे, लसूण आधी वाटून घेते मी। छान मस्त बारीक वाटून घ्यायचंय। हिरवी मिरची, लसूण, जिरे असं एक वाटून घेतलंय मी। आता त्याच पद्धतीने आपण कोथिंबीर पण वाटून घेऊ। कोथिंबीर पण वाटली गेली आपली। आता शेंगदाणे वाटून घेते। ओले शेंगदाणे ते लगेच वाटले जाते। थोडं थोडं पाणी टाकायचं मध्ये। असं मस्त बारीक ते वाटल्या जातं। एक आधी वाटलं ते पुन्हा मागे घेतलं, आता हे दुसऱ्या वेळेस वाटते। एकदम असं बारीक होतं ते। तुम्ही हे शेंगदाण्याचं मी पाट्यावर वाटून घेते, पण मग तुम्ही मिक्सरमध्ये दळून केली तरी पण आपली शेंगदाण्याची आमटी, आम्ही त्याला शेंगदाण्याचं कालवण म्हणतो। परत आता तिसऱ्या वेळेस वाटून घेते, म्हणजे असं एकदम असं बारीक होतं। असं हे आता चौथर आहे, थोडंसं जाडसर, पण 3 वेळेस वाटून घेतल्यानंतर पूर्ण असं बारीक होतं। मस्त सगळे शेंगदाणे असे आपले बारीक असे वाटून घेतले। आता असं व्यवस्थित हाताने असं गोळा करून ताटामध्ये मी काढून घेते। आता आपल्याला पाटा धुवून घ्यायचा आहे। थोडंसं आधी तो वराट्यावर पाणी टाकलं, एक प्लेट घेतली, तिच्यामध्ये ते पाणी काढून घ्यायचं। पुन्हा थोडंसं पाणी टाकायचं। असं आपलं ते पाटा धुतलेल्याचं पाणी हे काढून घेतलं, ते मी बाजूला ठेवलं। याच्यात जर टाकलं ते आपल्याला फोडणी द्यायची आहे ना, त्याच्यामुळे त्याच्यात नाही टाकलं।
कढई ठेवली, त्याच्यामध्ये तेल टाकून घेतलं. त्याच्यामध्ये आपण थोडीशी आता मोहरी टाकली, थोडे पुन्हा अर्धा चम्मच एवढे कच्चे जिरे टाकले. त्याच्यानंतर आपण लसूण, हिरवी मिरची, जिरे वाटून घेतलेलं ते पण टाकलं. गॅस कमी ठेवलेला आहे. तेलामध्ये व्यवस्थित असं त्याचा कच्चापणा जाईल इतपत असं परतून घ्यायचं. त्याच्यानंतर कोथिंबीर वाटून घेतलेली ती पण मी तेलामध्ये अशी व्यवस्थित परतून घेतली. जे वाटण आपण केलं ना, पाटा धुवून घेतलेलं ते पाणी टाकून घेतलं. आता त्याच्यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचा थोडा चिटकी हिंग टाकून घेतला, थोडी हळद टाकून घेतली. आता आपण शेंगदाणे वाटून घेतलेले ते टाकून घेऊ. ते पण त्याच्यामध्ये व्यवस्थित असं परतून घ्यायचे. थोडं पाणी टाकलं मी, व्यवस्थित असं परतून घ्यायचं. म्हणजे शेंगदाणे आपले कच्चे आहे ना, ते कच्चे शेंगदाणे म्हणजे आपले ओले शेंगदाणे ते कच्चे घेतलेले, ते व्यवस्थित असं त्याचा कच्चापणा जाईल इतपत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे व्यवस्थित. म्हणून थोडंसं पाणी टाकून घेतलं. आता हे बघा शिजतंय व्यवस्थित. अजून आपण पाणी नाही टाकलेलं. आपण आता चवीनुसार त्याच्यामध्ये मीठ टाकून घेऊ. इथे थोडंसं मीठ टाकून घेतलं आपल्याला पाहिजे तेवढं. आता याला आता आम्ही शेंगदाण्याचं कालवण म्हणतो, पण माझ्या सासूबाईंनी त्या याला शेंगदाण्याचं झिरकं म्हणायचे. व खानदेश भागात याला शेंगदाण्यांना सोला म्हणतात. सोलानं बट्ट म्हणजे शेंगदाण्यांना सोला म्हणतात तिकडं, आणि ह्या कालवणाला बट्ट म्हणतात. सोलानं बट्ट कयेव असं म्हणतात. तर याला आपण शेंगदाण्याची आमटी म्हणतो, शेंगदाण्याचं कालवण म्हणतो, असे भरपूर नाव आहे. खायला खूप चवदार व टेस्टी लागतं. हे छान मस्त असं त्याचा कच्चापणा बऱ्यापैकी गेला आहे. अजून तरी आपण थोडंसं असं शिजू देऊ त्याच्यामध्ये. पाणी करून घेतलेले, पाणी गरम झालं, गॅस बंद करते. गरम पाणी आपल्याला का टाकायचं आहे, आता याच्या आधी मी थोडं थोडं पाणी टाकलं, ते गार टाकलं पण ते पाणी काय झालं आपल्या शिजवण्यामध्ये गेले. पण मग आपल्याला ज्यावेळेस पातळ भाजी कालवण जे बनवायचं असेल, गरम पाण्याचा वापर करायचा. त्याच्यामुळं भाजी आपली ही खूप चवदार व टेस्टी होती. तर मी इथे गरम पाणी टाकून घेतलं. आता आपल्याला किती घट्ट पातळ पाहिजे त्यानुसार आपण हे पाणी टाकून घ्यायचं. केला शेंगदाण्याचं हे झिरकं असतं, हे खूप पातळ पण नसतं आणि घट्ट पण नसतं. आपल्याला भाताबरोबर, बाजरीची भाकरी, गव्हाची पोळी, ज्वारीची भाकर त्याच्याबरोबर आपल्याला खायला खूप छान व चवदार लागतं. आता मी ते याच्याबरोबर खाण्यासाठी भात व बाजरीची भाकर, तांदळाचा पापड, लोणचं असं आम्ही ते खाणार आहोत. आता मी पुन्हा थोडंसं पाणी टाकून घेते, कारण की का की आपलं अजून ते उकळी छान अशी उकळी येऊ द्यायची त्याला. त्याच्यानंतर आपण ते उतरून घ्यायचं. त्याच्यात मी थोडीशी अशी कसुरी मेथी घेतली हातावरती, ती हातावर अशी चोळून घेतली आणि वरून ती टाकून घेतली. बघा कसुरी मेथी टाकल्याने ना आपल्या शेंगदाण्याच्या आमटीला खूपच छान अशी चव येते. तर ही कसुरी मेथी मी घरीच बनवलेली, याचा पण मी शॉर्ट व्हिडिओ हा टाकलेला आहे कमल आहेर किचन आपल्या यूट्यूब चॅनलवरती. तुम्ही तिथे जाऊन बघू शकता. बघा आपलं कालवण शेंगदाण्याचं झिरकं असं छान मस्त घट्ट झालंय. आपण किती थोडे शेंगदाणे घेतले ना, तरी बघा छान असं मस्त हे जवळजवळ आता हे 3 जणांसाठी बनवलेलं आहे मी. आपल्या वल्ल्या शेंगदाण्यांपासून जे शेंगदाणे काढून आपण इथे आज झिरकं बनवून घेतलेले आहे. ती आजची आपली रेसिपी पूर्ण झाली. तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली तर मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा. माझी रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.